आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पुणे येथील दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामधील 25 ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देत पवित्र जलसंकलन आणि शिवचरित्र प्रसार अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. या भव्य आणि प्रेरणादायी मोहिमेत देवळाली प्रवरा येथील नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि त्यांचे सुपुत्र ध्रुवराज कदम यांनी उत्साहानं सहभाग नोंदवत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधील पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा युवकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं हे शिवचरित्र प्रसार अभियान राबवण्यात आलंय. विशेष म्हणजे ही संपूर्ण मोहीम पारंपरिक अश्वस्वारीनं पार पडली आहे. घोड्यावरती स्वार होत सहभागी शिवप्रेमींनी डोंगर, दऱ्या, घाटमाथे आणि दुर्गम भाग पार करत तब्बल 25 ऐतिहासिक किल्ल्यांची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या अश्वस्वारी मोहिमेच्या दरम्यान विविध ऐतिहासिक किल्ल्यांवरती जाऊन स्वराज्याच्या इतिहासाचं स्मरण करण्यात आलं. तसेच मोहिमेच्या मार्गावरील सर्व किल्ल्यांमधनं जलसंकलन करण्यात आलं. पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि घोडेस्वारांच्या शिस्तबद्ध ताफ्यामुळे या मोहिमेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त झालंय. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी स्वतः अश्वस्वारी करत मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत सुपुत्र ध्रुवराज कदम यांनी देखील उत्साहानं घोडेस्वारी करत शिवचरित्र प्रसाराचा संदेश दिला आहे. वडिलांनी मुलानं एकत्रित सहभागी होत स्वराज्याच्या इतिहासाबद्दल असलेली निष्ठा आणि संस्कार जपल्याचं चित्र या मोहिमेमध्ये पाहायला मिळतंय. शिवनेरी किल्ल्यावरनं या मोहिमेस प्रारंभ होऊन प्रत्येक किल्ल्यावरनं जलसंकलन करण्यात येऊन रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळी जल अर्पण करण्यात आलं. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या मोहिमेची सांगता झाली. याबाबत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अधिक माहिती दिली आहे. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला चालू झालेली मोहीम 25 गड किल्ल्यांना भेटी देऊन त्या ठिकाणचं पाणी घ्यायचं आणि शिवनेरीपासून सुरुवात करून रायगडावरती त्याचा समाप्तीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाने ज्या 25 गड किल्ल्यांना भेटी देतोय तिथल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिषेक करून त्याची सांगता करायची. या मोहिमेचा आज शेवट झालाय. आज रायगडावरती अगदी उत्साहाच्या वातावरणात या 25 गड किल्ल्यांवरचं पाणी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवरती अर्पण करण्यात आलं. अशा पद्धतीने या मोहिमेचा आज शेवट होतोय. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची भूमिका होती, ज्यांचं मार्गदर्शन होतं, ज्यांचं नेतृत्व होतं, असे दिग्विजय अकॅडमीचे सर्वेसर्वा आमचे मित्र गुणेशजी पुरंदरे,
त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी रायडिंग केलं, अश्वारोहण केलं, घोड्यांवरती ज्यांनी प्रवास केला असे सर्व रायडर्स, त्यांचे सर्व पालक आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या किल्ल्याच्या परिसरात किंवा किल्ल्यावरती गेलो त्या ठिकाणच्या सर्व स्थानिकांनी जे सहकार्य केलं ते सर्व स्थानिक नागरिक या सर्वांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. आणि या मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जीवन कसं असावं किंवा कसं असेल, त्याचबरोबर आपला वारसा, परंपरा, संस्कृती याची एक प्रेरणा पुढच्या पिढीला नक्की मिळेल हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो. त्यामुळे ही जी काय मोहीम आत्तापर्यंत पार पडली अशा पुढच्या अनेक मोहिमा दिग्विजय अकॅडमीच्या माध्यमातून पार पडतील असा या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. महेश दानेसी, 24 तास, देवळाली प्रवरा.